और अब आइए आपको सीधे लिए चलते हैं। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इस वक्त बोल रहे हैं। एकजूट राजकारण बाजूला ठेवून सगळे पक्ष नेते, पक्ष प्रमुख हे एकत्र आलेलं काल मला दिसलं आणि जो माझा आत्मविश्वास आहे तो आणखीन दुणावला। याच्यामध्ये राजकारण नव्हतं। सगळ्यांनी मला सांगितलं की सरकार जे काही करतं आहे त्याच्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत। आम्हाला जे जे काही वाटतंय हे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत आणि आपणही त्यांना सांगितलं की वेळोवेळी तुम्हाला जे काही जाणवेल ते आपण सांगत राहा। आपण जे जे करता येणं शक्य असेल ते सर्व करू। कल सारे विरोधी पार्टियों के नेताओं के साथ हमारी बैठक हुई। एकजूट इससे सर्व महाराष्ट्र राजकीय की पक्षांची एकजूट दिखाई दे रही है। एका चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणात त्या बैठकीमध्ये मला दिसली। आज खरं म्हणजे मी आपल्याशी बोलताना थोडासा व्यथित आहे। तो व्यथित एवढ्यासाठी आहे, एक घटना हुई है जिसको लेकर मैं काफी व्यथित हूं। जे संभाजीनगर आणि जालनाच्या मध्ये त्या रेल्वे मार्गावरती घडलं। आज जो सुबह घटना हुई जालना और औरंगाबाद के बीच में रेलवे रूट पर, एक मनातून असा दुःखी झालेलो आहे। मैं अंदर से दुखी हुआ हे जे हूं, मजूर दिल से दुखी हुआ इतर राज्यातले घरी जायला निघालेले आहेत। आपण त्यांना अनेकदा सांगितलेलं आहे, आजही मी सांगतोय, जो मजदूर घर जाने के लिए निकले हैं अलग अलग राज्यों से, उनको हमने पहले भी कहा है और मैं एक बार फिर उनको कहना चाहता हूँ, मी यापूर्वी सांगितलेलं आहे, हम आपके साथ में हैं। मजूर आहेत त्यांची आपण ठिकठिकाणी सोय केलेली आहे। जवळपास 5.5 ते 6 लाख सारे मजदूरों की हमने कई जगह पे व्यवस्था की हुई है, उनकी खाने पीने की व्यवस्था की हुई है। जेवणाची खाण्याची सोय त्यांच्या सोबतच दिलेली आहे। आपको अपने अपने राज्यों में भेजने के लिए हमारी बातचीत चल रही है। बोलणी सुरू आहेत। इतर राज्यांमध्ये सुद्धा ट्रेन रेल्वे आपण सुरू करून ज्या ज्या राज्यांमधले हे मजूर जिथे जिथे जाऊ इच्छितात तिथे केंद्र सरकार इन मजदूरों को जिस जिस राज्य में जाना है उनसे हमारी बातचीत चल रही है। वहाँ पर ट्रेन या बाकी तरीके से उनको भेजने की तैयारी है हमारी। एक 2-5 दिवसापासून ट्रेन सुरू झालेले आहेत। मुंबईतून सुरू होत आहेत, पिछले कुछ दिनों से ट्रेनें चालू हो गई है। हे करत असताना गर्दी होता कामा नये। जर गर्दी लेकिन ये करते समय भीड़ नहीं होनी चाहिए। आपल्या अवतीभोवती फिरतोय, अगर भीड़ करते हैं इस तरीके की घटना होती है तो ये वापस पूरा बंद हो जाएगा। आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व मजुरांना मी सांगतोय, मजदूर आहेत, कर्मचारी आहेत, इतर नागरिक आहेत, कि आपको परेशान होने की कोई आवश्यकता नहीं है। आज तक जिस संयम आपने जो बनाए रखा है, संयम बनाए रखे। महाराष्ट्र की सरकार पूरी तरह से आपके साथ है। आपका सहयोग हम दोनों के लिए अच्छा रहेगा क्योंकि संकट बहुत ही गंभीर है। जैसे मैंने अभी अभी कहा कि महाराष्ट्र सरकार और जहां भी आप जाना चाह रहे हो उस राज्य की सरकार और केंद्र की सरकार आपस में बात चल रही है। रेलवे की व्यवस्था हो रही है, बस की व्यवस्था हो रही है। जैसे 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 उपलब्धि बढ़ती जाएगी हम आपको बताते रहेंगे। पण हे करताना कुठेही अफवेला बळी पडू नका। कारण कोणतरी सांगते की इथून ट्रेन सुरू होणार, मग ही गर्दी तिकडे जाते। आता काल जे घडलं, आज पहाटे जे घडलं, अत्यंत दुर्दैवी। खरं म्हणजे संभाजीनगर वरून ट्रेन सुरू होत आहेत, ट्रेन सुरू झालेल्या आहेत, पण ही जी लोक होती ती रस्त्याने न जाता रेल्वे रुळावरून निघाली कारण त्यांना भुसावळला जायचं होतं। आता खरं त्यांना कोणी सांगितलं भुसावळला जायला कल्पना नाही, पण भुसावळला जाताना चालून चालून थकली आणि मग एक करमाड नावाचं गाव आहे तिथे त्या रेल्वे ट्रॅकवरती बसली। कहा कि आप भुसावल जाइए और रेलवे ट्रैक से जा रहे थे, बसले तिथेच डोळा लागला आणि और ये चल रहे थे थके और रेलवे ट्रैक पर वो रुके। दुर्दैवी घटना है। मी और वहां पर सो गए। ये बहुत ही दुर्दैवी घटना है सगळ्या घटनेबाबत। आणि पुन्हा पुन्हा सांगतो की कृपा करून जिथे आहात और मैं बार बार ये कहना चाहता हूँ, अपील करना चाहता हूँ, ती आपल्या संपर्कात आहे। जसजशी आपली सोय होईल तस तसं आपण तुम्हाला जैसे जैसे आपकी व्यवस्था होगी वैसे वैसे हम आपको भेजते रहेंगे। पण शांती ठेवा, अस्वस्थ होऊ नका, लेकिन कुठेही गडबड गोंधळ करू नका। अत्यंत शिस्तीत आणि संयमाने आपण हे काम करतो आहोत और डिसिप्लिन से हम ये काम कर रहे हैं। संयम और डिसिप्लिन रखना बहुत जरूरी है। चेकिंग असेल, काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते करून आपण ही सगळी व्यवस्था करतो आहोत। दुसरी गोष्ट, गेले 2-3 दिवस मुंबईमध्ये एक अफवा आहे। अफवा काय? पिछले कुछ दिनों से मुंबई में भी अफवाह चल रही है कि मुंबई मिलिट्री के हाथ में, आर्मी के हाथ में दी जाएगी। सगळी दुकानं बंद होणार, लष्कर कशाला पाहिजे, सब दुकान बंद होगी, इस तरीके की अफवाह फैल रही है। आजपर्यंत मी जे काही केलेलं आहे तुम्हाला सांगून आणि तुम्हाला विश्वासात घेऊन केलेलं आहे।
आणि तसाच मी करणार. मैंने जो तसंच कुछ अब तक किया हुआ है आप सबको आपल्याकडे बता सुद्धा के मैंने तुमच्या ये सब लक्षात काम असेल किया की हुआ है. लॉकडाऊन करताना टप्प्याटप्प्याने आपण करत गेलो. पहिल्या काही गोष्टी बंद केल्या, नंतर काही गोष्टी बंद केल्या, त्याच्यानंतर काही केल्या, असं करत करतच आपण पुढे गेलो. त्याच्यामुळे लष्कराची काहीच गरज नाहीये. आणि मी और तुम्हाला इसकी वजह से मैं आपको बताना चाहता हूँ कि अफवाह है, इसीलिए हमने लॉकडाउन भी स्टेप बाय स्टेप किया हुआ है. इसकी वजह से यहाँ पर मिलिट्री को लाने की या किसी भी तरीके से कुछ करने की जरूरत नहीं है. तसं तुम्ही ते लढतात संयमाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती लढतात. लष्कराची आवश्यकता नाहीये. लष्कर मुंबईत येणार नाही. पण मैं आपको बताना चाहता हूँ कि मिलिट्री यहाँ पर नहीं आएगी, आर्मी यहाँ पर नहीं लाई जाएगी. पुन्हा पुन्हा मी मुद्दामून सांगतोय कारण आपल्या मनात कुठे गोंधळ गडबड होता कामा नये, गैरसमज तर अजिबात होता कामा नये. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे. मग खंबीरता म्हणजे मैं काय? आपको एक बार फिर बताना चाहता हूँ कि ये संकट अगर गंभीर है फिर भी मैं आपको बताना चाहता हूँ कि हमारी सरकार गंभीर है. प्रथम उपचार केंद्र तसंच रेसकोर्सला उभारतोय. तिथे वरळी डोम मध्ये केलेलं आहे. गोरेगावचे एक्झिबिशन हम लोग कई जगह पे इंस्टीट्यूशन की व्यवस्था कर रहे हैं. जैसे वर्ली के डोम में हमने किया हुआ है, MMRDA किया हुआ है. कई जगह पे हम लोग इस तरीके की व्यवस्था कर रहे हैं. हे संकट रोखताना समजा आपल्याला काही लोकांची सोय त्याच्यात करण्याची आवश्यकता वाटली प्राथमिक केंद्रामध्ये, म्हणजे कोणाला ऑक्सिजन देण्याची गरज लागली. समजा आता जे आपल्याकडे केसेस येत आहेत 80% एसिम्प्टोमॅटिक आहेत पण पॉझिटिव्ह आहेत, मग त्यांना ठेवायचं कुठे? तर त्याच्यासाठी ह्या आपण सोयी वाढवतो आहोत. पण हे हम ये सुविधाएं इसलिए बढ़ा रहे हैं क्योंकि हमारे पास जो केसेस आ रही है उसमें 80% असिम्टोमेटिक केसेस हैं और उनको कहाँ रखना है ये सवाल होता है. तो उनके लिए हम ये इंस्टीट्यूशन क्वारंटाइन की व्यवस्था कर रहे हैं. केंद्र सरकारला विनंती केली आणि ती मान्य सुद्धा झाली की जिथे जिथे राज्यामध्ये आपल्या केंद्र सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत, मग रेल्वे आहे, बीपीटी आहे, अगदी मिलिट्री सुद्धा है. हमने केंद्र सरकार से विनती की थी कि जो जहाँ जहाँ पर केंद्र सरकार की व्यवस्था है, जैसे उनके डॉक्टर्स है, रेलवे के अस्पताल है, तो जब हमें जरूरत पड़ेगी तो उनकी भी हम मदद ले सकते हैं. और केंद्र सरकार ने ये बात मान ली है. उद्भवणार नाही. पण जर का आवश्यकता लागली तर त्या हॉस्पिटलची आणि डॉक्टर्सची व्यवस्था ही त्यांना आधी सांगून ठेवलेली बरी की जेणेकरून नंतर धावपळ नको. और इसलिए हमने इनकी जरूरत नहीं पड़ेगी, लेकिन अगर जरूरत पड़े तो हम पहले से ही हमने केंद्र सरकार से बात करके रखी हुई है. डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आपले सफाई कामगार आहेत, आपली महसूल यंत्रणा आहे, पोलीस तर आहेतच. हमारे सारे अधिकारी, पुलिस हो, नर्सेस हो, डॉक्टर्स हो, बाकी सफाई कर्मचारी हो, सब लोग काम कर रहे हैं. काही पोलीस तर बिचारे मृत्युमुखी पडले. आपल्यासाठी लढताना मृत्युमुखी पडले. आपल्यासाठी लढताना ते आजारी पडतायत. कई पुलिसकर्मी इसमें बीमार पड़े हैं. कुछ लोगों की मौत हुई है, लेकिन आपके लिए लड़ते हुए उनकी ये हुई है. आजारी पडल्यानंतरच बाजूला करणं हा क्रूरपणा ठरेल. त्यांना सुद्धा मरे मरे कुठेतरी एक विश्रांती देण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या मनात एक विचार आहे, तोही आता आपल्याला सांगतो, पण याचा लगेच चुकीचा अर्थ लावू नका. माझ्या मनात असा विचार आहे की केंद्र सरकारला मला सांगायचं की जर का अधिकचं मनुष्यबळ लागलं, ह्या पोलिसांना आम्हाला थोडी विश्रांती देण्याची आवश्यकता लागली, तर काही दिवस पोलिसांना टप्प्याटप्प्याने विश्रांती देऊन त्यांना पुन्हा आणायचं, यांना टप्प्याने विश्रांती द्यायची, पुन्हा आणायचं. समजा काही पोलीस आजारी पडलेत, त्यांना निदान बरे होण्याची तरी वेळ दिली पाहिजे. पुलिस कर्मियों पर काफी दबाव है, काफी काम का दबाव है. उन्हें अगर आराम को देने की हमें जरूरत लगे, कुछ दिन के लिए उनको आराम देने की जरूरत लगे. मागितल्यानंतर लोक म्हणजे काही जण काय म्हणतील, बघा यांनी लष्कर बोलवलं. लष्कर नाही, पोलिसांच्या बद्दल जर का त्यांचा थकवा किंवा ना त्यांना विश्रांती देण्यासाठी मनुष्यबळ लागलं तर त्याची आपण मागणी करणार आहोत. म्हणून सगळ्या अगर उन्हें आराम देने के लिए अगर हमें लोगों की जरूरत पड़े तब हम केंद्र सरकार से कुछ मदद मांग सकते हैं. लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम आर्मी यहाँ पर लाने के लिए मांग कर रहे हैं. भीती किंवा गैरसमज असता कामा नये, म्हणून हे मुद्दामून तुम्हाला आज सांगतो आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आणखीन एक महत्वाचा विषय आहे, परप्रांतीय मजुरांना आपण पाठवतो आहोत. तसंच त्या राज्यात आपने सुना महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का संबोधन. उन्होंने खास तौर पर मजदूरों की और जो औरंगाबाद के पास हादसा हुआ है उसका जिक्र किया. उन्होंने काम जो सफाई करने वाले लोग हैं उनकी बात की. मजदूरों की घर वापसी की समस्या पर सरकार गंभीर है. आप अपनी जगह पर रहें, इंतजाम का इंतजार करें. इंतजाम किए जा रहे हैं, ट्रेन बस से आपको भेजा जाएगा. नमस्कार, मैं हूं अंजना ओम कश्यप. हमें उम्मीद है ये वीडियो आपको पसंद आया होगा. लेटेस्ट खबरों के लिए यूं ही देखते रहिए आज तक और इस वीडियो के पसंद आने पर लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करना ना भूलें.